शेतकरी कर्जमाफीवरून बच्चू कडू बरेच आक्रमक झालेले आहेत आणि कडूंनी सरकारला आज दुपारी 12 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय। मागणी मान्य न झाल्यास रेल्वे जाम करण्याचा इशारा बच्चू कडूंनी दिलेला आहे। कर्जमाफी घेतल्याशिवाय माघार नाही, बच्चू कडू यांनी भूमिका घेतली आहे। आपल्या सोबत आहेत प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू। बच्चू भाऊ, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आणि दिव्यांगांच्या प्रश्नावर तुम्ही आज मोर्चा काढला, नागपुरात मोर्चा पोहोचलेला आहे, मात्र नियोजित स्थळी न येता तुम्ही नियोजित स्थळापासून दुसऱ्या ठिकाणी मोर्चा अडवलेला आहे। सध्या मोर्चाचं काय स्वरूप आहे? नियोजित स्थळी आलो असतो तर तुम्ही आले नसते आणि सरकारही नमलं नसतं। हा गनिमी कावा छत्रपतीचा आम्ही पहिलेच तय केला होता, कारण पोलिसांना 15 दिवस अगोदर भेटलं तर ते ग्राउंड द्यायला तयार नव्हते। तिकडलं ग्राउंड घेतलं तर मग इकडलं नाक उघडलं आणि मग आम्ही पोलिसांची मानसिकता ओळखली का पोलीस साधी सभा पण होऊ देणार नाही आणि म्हणूनच आम्ही बरोबर स्थळ निवडलं आणि आता चौफेर जाम झालेलं सध्या व्यवस्था आहे। मुख्यमंत्र्यांनी आज बैठक बोलावली होती, बैठकीला तुम्ही गैरहजर राहिलेले आहेत, नंतर बैठकही रद्द करण्यात आली। पुढे काय आता चर्चा कुठेतरी होणार, कशी होणार? तो त्यांचा विषय आहे, चर्चा करायची नाही करायची, का आमच्यावर गोळ्या मारायच्या, गोळ्या घालायच्या, त्यांनी तर प्लॅनिंग असेल का शेतकऱ्याला इथून रक्तबांबळ करूनच पाठवायचं असेल, तो त्यांचा प्रश्न आहे। पण आजच्या रोजी बैठक ठेवणं याच्यामधला हेतू काय हे स्पष्ट आहे। आज एवढे सगळे शेतकरी इथे येणार आणि आम्ही सगळे नेते तिकडे मुंबईत जाणार, हे कोणत्या मूर्खानं सांगितलंय? हे तर साध्या लहान चौथ्या वर्गातल्या पोराले पण समजतं आणि म्हणून तुम्ही त्याच्यावर बबाल करत असाल तर चुकीचं आहे। बावनकुळे शेतकऱ्याचेच आहे ते, आखरीन ते असे वागण मला माहीत नाही। आज तुम्ही मुक्काम करताय इथे, आजची परिस्थिती काय आणि उद्याची स्थिती काय राहणार आहे? काय तुमचा 12-1 वाजल्यानंतर रेल्वे अडवणार आहे, तिथेही काम भागलं नाही तर मग विमानतळावर घुसू। शेवटची मागणी तीच आपली, पूर्ण 7-12 कोरा झाला। कोरा बिलकुल, जेव्हा भाऊ बोलले का नाही कोरा कोरा, तर एकच डाव करा, ते 3 डाव बोलले। आंदोलन तोपर्यंत सुरूच राहील। उद्या होऊ शकतं, परवा होऊ शकतं। बिलकुल, किती दिवसाची तयारी करून? महिन्याच्या तयारीनं आलो आहे। आंदोलकही आलेले आहे। हो, खूप खूप धन्यवाद। कॅमेरामन मंगेश असतात, जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर। आणि या संदर्भात आणखी ताजे अपडेट्स घेऊन आमचे प्रतिनिधी जितेंद्र आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, काल महसूल मंत्र्यांनी बोलावलेली बैठक रद्द झाली आणि त्यानंतर आजचा बच्चू कडूंचा इशारा, काय रूपरेषा असणार आहे आजच्या आंदोलनाची बच्चू कडूंची? नक्कीच सध्या, कारण त्याप्रमाणे आंदोलन सुरू झालेलं आहे। परवा हे आंदोलन सुरू झालेलं होतं, अमरावतीमधून महामोर्चा येलदार निघालेला होता आणि त्यानंतर जे आहे हा काल वर्धा नागपुरात आलेला आहे आणि नागपूरच्या जामठा परिसरामध्ये वर्धा आणि नागपूर महामार्गावर जे आहे ते चक्काजाम आंदोलन करण्यात आलेले। रात्रभर जे आहे आंदोलन करतो ते बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये कान बांधून बसलेले होते। त्यामुळे आपण पाहू शकतो की वर्धा नागपूर महामार्ग असेल किंवा वर्धा हैदराबाद महामार्ग असेल किंवा वर्धा भाया भंडारा महामार्ग असेल, असे हे महामार्ग जे आहेत आउटर रिंग रोडवरचे ते पूर्णपणे वाहतूक ठप्प झालेले आहे। आपल्यासोबत अजित नवले आहेत, शेतकरी नेते आहेत। रात्रभर तुम्ही इथे आंदोलन केलेलं आहे, वाढीव मागणी कायम आहे। 12 वाजेपर्यंत त्या बच्चू कडूंनी अल्टिमेटम दिलेलं आहे। सरकारने अंत पाहू नये की सरकारला आंदोलनामुळे ज्या शहराला महाराष्ट्रात होत आहे केवळ ते ज्या प्रकारे अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्यांची पिकं बर्बाद झाली आहेत, सोयाबीन आणि कापूस संबंधपणाने झालेला आहे। सोयाबीनच्या हमी भावाच्या बद्दल सरकारने आश्वासन दिलं, मात्र अद्याप कुठेही सोयाबीनचं खरेदी केंद्र सरकारी सुरू करण्यात आलेलं नाही आहे। जी तुटपुंजी मदत दिली ती सुद्धा शेतकऱ्यांना पोहोचलेली नाही आहे। अशा वाईट परिस्थितीमध्ये हीच कर्जमाफीची रास्त वेळ आहे, हे आमचं म्हणणं आहे आणि म्हणून सरकारने जे आश्वासन निवडणुकीच्या अगोदर दिलेलं होतं त्यानुसार कर्जमाफीची घोषणा सरकारनं तातडीनं केली पाहिजे। हा जो उद्रेक तुम्ही काल पाहिला, सगळ्या बाजूनी लोक आले, स्वतःच्या खर्चानं आलेले आहेत, रात्रभर आमच्या बरोबर इथे थांबलेत, नेते सुद्धा याच मैदानात झोपले, कुठेही वेगळी सोय त्यांची झालेली नव्हती, सगळे शेतकऱ्यांबरोबर थांबलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात लोक गावागावातून आता येत आहेत। सरकारने जर अंत पाहिला तर शहराच्या दिशेने जर हे कूच झालं तर मोठ्या प्रमाणामध्ये उद्रेक, सगळ्या देशाची दखल घेण्याजोगा उद्रेक होईल आणि म्हणून सरकारने अधिक अंत पाहू नये, कर्जमाफीची घोषणा करावी अशी विनंती आपल्या माध्यमातून मी त्यांना करतो आहे। किती दिवस, म्हणजे आता दुसरा दिवस आहे, सरकारकडून अजून काही सूचना आल्या, बोलावणं आलं, मध्यस्थीची काही चान्सेस आहेत?
हे बघा, चर्चेची दारं आमची खुली आहेत. मात्र प्रहार शेतकरी संघटना तुम्हाला माहिती आहे अत्यंत चिवटपणाने लढा करणारी संघटना आहे. दुसऱ्या बाजूला किसान सभा ज्या संघटनेचा मी प्रतिनिधी आहे, त्याचा लॉंग मार्च महाराष्ट्राने पाहिलेला आहे, शेतकऱ्यांचा संप पाहिलेला आहे, दिल्लीचं आंदोलन पाहिलेलं आहे ज्याच्यामध्ये आम्ही एक प्रमुख रोलमध्ये होतो. त्यामुळे वर्ष आंदोलन करण्याची जी परंपरा आणि एक प्रकारची संस्कृती आमच्यामध्ये आहे, त्यामुळे आम्ही हटणार नाही आहोत हे निश्चित आहे. त्यामुळे आंदोलन होऊ नये. आपल्यासोबत राहणारा काही तांत्रिक कारण. जितेंद्र, धन्यवाद. आम्ही अपडेट घेत राहू आज. शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू आक्रमक झालेले आहेत आणि कडूंनी सरकारला आज दुपारी 12 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम दिलेला आहे. आंदोलक जमायला सुरुवात झाली आहे. दृश्य पाहतोय नागपूरमधून. नागपुरातील आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. तसं हे आंदोलन परवापासून अमरावतीपासून सुरू झालेलं होतं. मोर्चा निघालेला होता आणि हा मोर्चा काल वर्धेत पोहोचलेला होता आणि त्यानंतर वर्धेतून संध्याकाळच्या सुमारास नागपुरात पोहोचला. नागपुरातील नागपूर वर्धा किंवा नागपूर चंद्रपूर जो हा हायवे आहे, या हायवेवर इथे परसोडी गावाजवळ या संपूर्ण आंदोलनाची नियोजित वेळ देण्यात आलेली होती किंवा नियोजित स्थळ सांगण्यात आलेलं होतं. मात्र हे आंदोलन इथे न पोहोचता जामठा गावाजवळच आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि तिथपासून चक्काजाम करण्यात आलेला होता. त्यामुळे रात्रभर जे आहे ते आंदोलक इथे थांबून आहेत आणि रस्त्यावर जे आहेत ते पूर्णपणे वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे महामार्गावर जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीही झालेली आहे. अनेक प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. आपल्यासोबत काही आंदोलक आहेत. सांगा, रात्रभर तुम्ही इथे होते, रात्र कशी काढली तुम्ही? सर, रात्री 3:30 वाजेपर्यंत आम्ही चक्का जाम केला, पण तरी पोलीसवाल्यांनी खूप त्रास दिला आम्हाला. पण आम्ही सहनशीलता ठेवता त्यांना काही त्रास न देता अत्यावश्यक सेवा ॲम्ब्युलन्स आली, पाण्याच्या जेवणाचे टँकर झाले त्यांचे, ते आम्ही जाऊ दिले. लहान मुलं जे होते, वृद्ध होते, त्यांना मोकळा रस्ता करून दिला. फक्त आमचं आंदोलन हे सरकारसोबत आहे. बाकी सामान्य लोकांना काहीच आमचा अडथळा येणार नाही. आम्ही तसं 8 दिवसही थांबू किंवा 10 दिवसही थांबू. आम्ही सर्व आमच्या तयारीने आलो. आम्ही आमच्या जेवणाची व्यवस्था सर्व रस्त्यावरच करून टाकू. पण आम्हाला इथून आमच्या जिथपर्यंत मालाला भाव आणि कर्जमाफी होत नाही तत्पर्यंत आम्ही इथून जात नाही. अरे यायले आम्ही कर्जमाफी फुकटही मागत नाही. फक्त येणं कापासीले 10,000 रुपये भाव द्याव आणि सोयाबीनले 10,000 भाव द्या. याच्यासारखे 10 नोकर आम्ही आमच्याकडे कामाला ठेवतो. नेमकं आता सरकार काय भूमिका घेतं? ये कोंडी जी आहे आंदोलनाची ती कुठपर्यंत सुटते किंवा आंदोलनकर्ते जे आहेत, ज्यामध्ये शेतकरी नेते बच्चू कडू असतील किंवा इतरही असतील, ते काय भूमिका घेतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि याच पार्श्वभूमीवर कर्जमाफी घेतल्याशिवाय माघार नाही अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतलेली आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, कारण की जो मुसळधार पाऊस पडलेला आहे आणि शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात कर्जमाफीसाठी बच्चू कडूंची मागणी आहे. आणि बच्चू कडूंनी आज सरकारला दुपारी 12 वाजेपर्यंतचं अल्टिमेटम दिलेलं आहे. काल सुद्धा महसूल मंत्र्यांसोबत जी बैठक झालेली होती ती रद्द झालेली, ती बैठक झालेली नाही आणि आज नेमकं काय होतं याकडे सुद्धा लक्ष असेल.